नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय महाराष्ट्र केसरी कुस्ती हा विषय. आज आता तुम्ही म्हणाल की राजकारणावर राजकीय विश्लेषक, परंतु कुस्ती हा सुद्धा आता राजकारणाचा भाग झालाय. तो क्रीडा क्षेत्राचा भाग राहिलेला नाही. असं आत्ताचे महाराष्ट्र केसरी परत आधी 3 वर्षापूर्वी जरी बघितलं तर सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड ही कुस्ती, त्याच्यात राजकारण, आत्ता राजकारण, हे काय नक्की आहे हे क्रीडा रसिकांना, लोकांना कळलं पाहिजे. हाच आज विश्लेषणाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण कसं आलंय तुम्ही म्हणाल तर आत्ताची 60-62 वर्षाची परंपरा बघितली तर कुस्तीगीर परिषद एकच होती आणि त्याच्यातनं कुस्त्या जो महाराष्ट्र केसरी निवडून जायचं, महाराष्ट्र केसरी एकच. मग ते मानाचं पद होतं, त्याची गरिमा होती. आज काय झालंय, 3 वर्षापूर्वी मुरली अण्णा मोहोळ यांनी कुस्तीगीर संघ, यांनी म्हणजे काही मंडळींनी म्हणा, पण एक महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली. म्हणजे कुस्तीगीर परिषद हे वेगळी आणि कुस्तीगीर हा संघ, महासंघ हा वेगळा, असं दुसरा महासंघ काढून, कुस्तीचा दुसरी संघटना काढून ह्याच्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी. असं कधी होतं का? म्हणजे ही परंपरा तुम्ही मुडीत काढली का? तर तिथं शरद पवार आहे. हे राजकारण कोणाला कळत नाही, हे सगळ्यांना कळतं, पण कुस्ती रसिकांना, क्रीडा रसिकांना हे समजत नाही हो. परंतु ह्याच्यात खेळखंडोबा कुणाचा व्हायला लागलाय? मुळात त्या महाराष्ट्र केसरी हे मानाचं जे टायटल आहे त्याची गरिमाच तुम्ही ठेवली नाही त्याच्यामध्ये. आता आज एक महाराष्ट्र केसरी झाला की दुसऱ्या महिन्यात ते दुसऱ्या कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र केसरी होईल. 2-2 महाराष्ट्र केसरी. हे काय चाललंय? आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातला जास्त पैलवानी क्षेत्रातली लोक ही बघा तुम्ही, ही जी राबतात, आपली शेती विकतात, पण माझ्या मुलाला राष्ट्रीय खेळाडू बनवायचा आहे, महाराष्ट्र केसरी बनवायचा आहे, राष्ट्रकुलला खेळवायचं आहे, ऑलिम्पिकला खेळवायचं, ही एक जिद्द असते पालकांची. आणि तो मुलगाही खेळत असतो, जिद्दीनं तो उतरतो, विविध स्पर्धा करत जातो, मग कॉलेजला सुद्धा असतो, शाळेतनं जातो, परंतु खेळत खेळत काय काय वेळेला शाळा सोडून कुस्ती हेच क्षेत्र करतो आणि त्या कुस्तीतनं तो पुढे जायला बघतो. पण हे आता असलं घाणेरडं राजकारण आणून, म्हणजे तुम्ही 1 मिनिटात त्याला कुठले नियम लावता, आता ही संघटना वेगळे नियम लावणार, ती संघटना वेगळे नियम. ह्याच्यात काय व्हायला लागले, सगळा खेळखंडोबा होऊन असलाय. माझं वैयक्तिक मत आहे की दोन्ही संघ बरखास्त करायला पाहिजे आणि प्रशासक नेमला पाहिजे. विजय चौधरी सारखा ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे, जो परिषदेकडनं खेळला, ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पोलीस दलात त्याला नोकरी मिळाली. त्याला अशालाच तिथे प्रशासक नेमला पाहिजे, तर हे सगळं सरळ होईल. नाहीतर परत हे खेळ खंडोबाच होत राहणार आहे. आता हे तुम्ही म्हणाल आत्ताची केसरी, हे आता महाराष्ट्र केसरी झालं, हे राक्षे आधी झालेले आहेत. कुस्ती महासंघाकडनं पण महाराष्ट्र केसरी झालेत आणि परिषदेकडनं पण झालेले आहेत. ते दोन्हीकडनं झालेत 2दा आणि परत ही 3री वेळ. आता ही कुस्ती संघ सिकंदर शेख झाला, त्याच्या आधी हा राक्षे झाला आणि आता हा पृथ्वीराज मोहोळ झाला. हे कुस्ती संघ की हे नंतर निर्माण केलेली संघटना, परिषदेचे वेगळेच. म्हणजे आता परिषदेकडनं पण हे खेळू शकतात कुस्ती संघ. मग काय हे चाललंय? म्हणजे कुस्तीचा खेळ खंडोबा कुस्ती क्षेत्रात हे सगळं जे झालेलं आहे, कुस्ती क्षेत्राचं वाटोळ हे राजकारण करतंय. म्हणायला काही हरकत नाही, माझ्यावर टीका होईल उद्या, परंतु हे थांबलं पाहिजे. कुस्ती प्रेमीने ह्यांना आव्हानच दिलं पाहिजे. हे राजकारणाने ह्याच्यातनं बाजूला काढा, नाही तर बाजूला काढूनही होणार नाही. निधी, पैसा, पण त्याच्यातलं कोणतं समंजस. आता कितीतरी कुस्ती क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रातले आहेत ना, त्याच्यामध्ये राजकारणामध्ये कितीतरी आहेत. परंतु हे कुठेतरी थांबायला मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये आता हस्तक्षेप केला पाहिजे की बाबा काहीतरी ह्याच्यात मार्ग निघाला पाहिजे. मुळात हे महाराष्ट्र केसरी पदच तुम्ही सगळं त्याचं नामशेष करू इच्छित आहे का? अशी अवस्था आली आहे तुम्ही. म्हणजे असे हा महाराष्ट्र केसरी, हा महाराष्ट्र केसरी, अरे काय चाललंय? मग त्याला कोण विचारणार आहे? महाराष्ट्र केसरी एकच आणि तो 2दा खेळला, 3दा खेळला, तर त्याला शासकीय नोकरी. आता शासकीय नोकरी कोणाला देणार तुम्ही? इकडेही तो खेळतोय, तिकडेही महाराष्ट्र केसरी आहे. म्हणजे तुमचं राज्य सरकारचं ज्याला पाठिंबा आहे त्यालाच मिळणार, दुसरा महाराष्ट्र केसरी झाला तो वंचित राहणार. हा खेळ खंडोबा झालेला आहे कुस्ती क्षेत्राचा. हा थांबवणार आहात की नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे. आता
म्हणून आता त्याच्यावर प्रशासकच नेमला पाहिजे. आता सिकंदर शेख महेंद्र गायकवाड ही कुस्ती झाली ती आठवते का? त्यावेळेस सुद्धा पॉईंटवर काहीतरी पंचांनी काहीतरी केलं. आता ह्यांचे पंच वेगळे, त्यांचे पंच वेगळे त्या संघटनेचे. आता काका पवारनेच म्हटले ह्याच्यामध्ये राजकारण आहे. राजकारण म्हणजे आलं कुठं? 3 वर्षाच्या आधी होतं का? आधीच ठरवत होता का तुम्ही? असंही माझा त्यांना प्रश्न आहे. परंतु आता हे दिसा लागलं ना. परंतु त्यावेळेला निदान कुस्तीगीर परिषद तर होती हो. आता 2-2 संघ झाले तर हे कुस्तीचा खेळखंडोबा थांबला पाहिजे. आणि आत्ता जी कुस्ती झाली आहे ती जर का ह्याच्यावर पडदा पाडायचा असेल तर ह्या दोघांची निकाली कुस्ती अंबाबाई तालीम संस्था, आमची जी संस्था आहे, ज्या संस्थेचा मी खेळाडू होतो, आम्ही घ्यायला तयार आहोत. म्हणजे हे कोर्ट कचेऱ्या, आता राक्षे म्हणतात मी कोर्टात जाणार. आता हे जर का कोर्टात जाणार आणि कुस्त्यान लढत व्यायाम करणार कधी तुम्ही? हे काम तुमचं नाही आहे. सरळ एक निकाली कुस्ती दोघांची करायची आणि आधीचं सगळं रद्द झालं म्हणायचं. सगळे म्हणणार जो जिंकेल तोच महाराष्ट्र केसरी. आणि नाही महाराष्ट्र केसरीची गदा दिली तर अंबाबाई तालीम संस्था गदा द्यायला तयार आहे महाराष्ट्र केसरी म्हणून. तोच अधिकृत असेल असं आपण करू शकतो. बघूया इथनं पुढच्या काळात काय होतंय. निदान कुस्तीगीर 2 संघ आहेत, तो एक संघ व्हावा, तोपर्यंत प्रशासक नेमावा ही मी मागणी करत आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.